आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे युगंधरला खूपच जास्त राग आलेला असतो, पृथ्वी आणि विद्याधर या दोघांचा सुद्धा. तेव्हा युगंधर समितासाठी केलेल्या हवनमध्ये जी राख आलेली असते ना, त्याची आता शपथ घेऊन सांगतो की मी तुम्हाला दोघांना कधीच माफ करणार नाही. आज माझ्या समिधाचं वर्षश्राद्ध होतं आणि त्या श्राद्धामध्ये, त्या पवित्र वर्षश्राद्धामध्ये तुम्ही दोघांनी तिच्या हवनमध्ये इथे आता विघ्न आणण्याचा प्रयत्न केलात. ते हवन तुम्ही खराब करण्याचा प्रयत्न केलात. त्यामुळेच मी आता शमिदाची शपथ घेऊन सांगतो की मी तुम्हाला दोघांना आत्ताच्या आत्ता स्वतःच्या हाताने या घरातून हकलून देणार आहे. मी तुम्हाला दोघांना या घरामध्ये राहू देणार नाही, कारण आजच्या दिवशी तुम्ही माझ्या समिधाचा अपमान केलात, असं इथे युगंधर म्हणत असतो. आणि त्याच वेळेला आनंदी त्या ठिकाणी समिधाचा फोटो जॉईंट करून घेऊन आलेली असते आणि ती म्हणते, थांबा मालक साहेब, सगळ्यांनी थांबा. आणि ती समिधाचा फोटो घेऊन येते. तो फोटो आता ती मधोमध ठेवते आणि हात जोडून म्हणत असते की मी सगळ्यांना एक विनंती करते. आज समिधाताईंचं वर्षश्राद्ध आहे आणि आजच्या दिवशी माझे आबा असे म्हणतात की आपल्या जवळचा गेलेला माणूस हा आपल्या आजूबाजूलाच असतो, तो सगळं काही बघत असतो. आणि आजच्या दिवशी आपण होम ठेवला, समिधाताईंचं वर्षश्राद्ध ठेवलं, पण त्या गोष्टी घडल्या ज्या घडायला नको होत्या. आजच्या दिवशी संपूर्ण कुटुंब एकत्र यायला हवं होतं, तर कुटुंबामध्ये दुरावा आला. त्याचबरोबर इथे आता समिधाताईंचा फोटो फाटला. तेव्हा मी माझ्या परीने छोटासा प्रयत्न केलेला आहे हा फोटो जोडून ठेवण्याचा, आणि तो फोटो मी जोडून आणलेला आहे. पण आजच्या दिवशी इथे आता कुटुंबामध्ये भांडण न होता आपण एकत्र आलं पाहिजे. कुठल्या कुटुंबामध्ये वाद होत नाही, कुठल्या कुटुंबामध्ये भांडण होत नाही, प्रत्येक कुटुंबामध्ये होतात, पण त्यामुळे नाती तुटायला नको. आपण इथे एकत्र राहिलं पाहिजे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लगेच इथे आनंदी सगळ्यांना म्हणते की आजच्या दिवशी आपण हात जोडूया, समिधाताईंच्या समोर आपण नतमस्तक होऊया आणि हे संपूर्ण कुटुंब एकत्र राहील यासाठी आपण प्रयत्न करूया. तेव्हा इथे आनंदी म्हणते, समिधाताईंच्या आत्म्याला शांतता मिळेल आणि आपल्या सगळ्यांना तेच हवंय ना. तेव्हा इथे आनंदी म्हणते, हात जोडा सर्वांनी आणि समिधाताईंच्या आत्म्याला शांतता मिळावी यासाठी प्रयत्न करा. त्यांनासुद्धा तेच हवं असेल. भांडण झालेलं बघून समिधाताईंच्या मनाला किती वेदना झाल्या असतील याचा विचार आपण करायला नको, असं सुद्धा ती सांगते. असं म्हणाल्यानंतर युगंधर काहीच बोलत नाही, कारण आनंदी जे काही बोलते ते समिधाच्या आत्म्याला शांतता मिळावी म्हणून म्हणत असते. तेव्हा पृथ्वी तिचं बोलणं ऐकून फारच आश्चर्यचकित झालेला असतो, तिच्याकडेच बघत असतो. तेव्हा इथे युगंधर म्हणत असतो की मी काय म्हणतो, समिधाच्या समोर मी तर काहीच बोलणार नाही आहे. आधीच तिला वाईट वाटेल अशा खूप गोष्टी घडल्या, आता तिला वाईट वाटेल असं मी काहीच करणार नाही आहे, असं म्हणून तो सरळ आता तरातरा बाहेर निघून जातो. तेव्हा शिल्पा म्हणत असते की युगंधरला घडल्या प्रकाराचा खूप त्रास झाला आहे, म्हणून तो एकांतात बसण्यासाठी बाहेर गेला असेल. आपण सुद्धा सगळेजण आपापल्या रूममध्ये जाऊ आणि थोडा वेळ आराम करू. आणि आता पुन्हा कुणीही या विषयावरती अजिबात चर्चा करणार नाही आहे, बोलणार नाही आहे, कळलं सर्वांना. त्यानंतर आनंदी किचनमध्ये जात असते. तेवढ्यातच तिथे पृथ्वी म्हणतो की थांबा. आणि तो म्हणतो, कोण आहे कोण ही मुलगी, ही कोण आहे, घरामध्ये हवन काय करते, माझ्या आईचा फाटलेला फोटो जॉईन काय करते, माझ्या आईच्या मनाला शांतता मिळावी म्हणून ही इतके प्रयत्न का करते, ही मुलगी कोण आहे कोण या घरातली, सांगा ना. तेव्हा इथे आनंदी घाबरलेली असते. पृथ्वी म्हणत असतो, काय विचारतो मी, कोण आहात तुम्ही, आणि या घरामध्ये प्रत्येक माणसासाठी तुम्हाला इतका कळवला का, इतका का सगळ्यांचा विचार करताय. तेव्हा इथे विद्याधर म्हणत असतो की चला आत्ता येईल खरी मजा, आत्ता या पोरांना कळल की ही त्यांच्या बापाची दुसरी बायको आहे ते. तेव्हा शिल्पा म्हणत असते, अरे पृथ्वी, ही कुणी नाही आहे, आपल्या घरातल्यासारखीच आहे. असं काही काम वगैरे असेल ना जास्तीचं, तेव्हा ती मदत करायला आपल्याला येत असते. तेव्हा पृथ्वी म्हणतो, अच्छा, म्हणजे नोकर आहे का ती, या घरामध्ये काम करायला येते म्हणजे नोकरच झाली ना.
तेव्हा आनंदी आता एकाही क्षणाचा विचार न करता घरामध्ये शांतता टिकून राहावी म्हणून म्हणते की हो, मी तर नोकरच आहे या घरातली. बरोबर बोललात तुम्ही, मी नोकरच आहे. तो म्हणतो, मग तुम्ही जर नोकर आहात ना, मग या घरातल्या माणसांसाठी, माझ्या आईसाठी एवढं का करता? एवढा का कळवळा तुम्हाला? नोकर माणसं एवढं कुठे करतात? ती म्हणते की हो, बरोबर बोलताय तुम्ही. पण कसं आहे ना, आपण या घरामध्ये काम करायला येतो तर मनापासून केलं पाहिजे ना. आणि या घरातल्या माणसांपासून मला समिताताईंबद्दल खूप काही चांगलं चांगलं कळले. समिताताईंबद्दल या घरातली माणसं सगळेजण चांगलंच बोलतात. मग त्या जर एवढ्या चांगल्या होत्या तर त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे ना. तेव्हा पृथ्वी म्हणतो, अगदी बरोबर. चला, इथे आता युगंधर निंबाळकर नाही, पण बाहेरची माणसं तर माझ्या आईचं कौतुक करतायत ना, ते खूप आहे माझ्यासाठी. तेव्हा आनंदी जात असते. तेव्हा पृथ्वी म्हणतो, एक मिनिट, हे तुमच्यासाठी ही दक्षिणा आहे. तुम्ही माझ्या आईचं हवन इतक्या चांगल्या पद्धतीने केलं, सगळं काही इथे व्यवस्थित केलं ना, मग तुम्हाला दक्षिणा तर दिली पाहिजे. ही दक्षिणा आहे, प्लीज ठेवा. तेव्हा आनंदी दक्षिणा आता घेते आणि तिच्या पायासुद्धा पडते. तर अशा रीतीने पृथ्वीला खूप छान वाटतं की घरामध्ये काम करायला येणारी ही बाई माझ्या आईच्या मनाचा आणि त्याचबरोबर या घरातल्या शांततेचा इतका विचार करते. हातामध्ये दक्षिणा घेऊन इथे आता आनंदी किचनमध्ये आलेली असते. किचन म्हणजे तिचं आता बेडरूमच झालेला असतो. ते किचनमध्ये येते. खूपच जास्त तिचं खच्चीकरण झालेलं असतं आणि त्यानंतर ती दक्षिणा घेऊन ती देवासमोर ठेवते. आणि त्याच ठिकाणी आहे ना, इथे आनंदीचा आणि युगंधरचा फोटोसुद्धा तयार केलेला असतो. तो फोटोसुद्धा तिथे असतो आणि तेव्हा ती दक्षिणा ठेवते, देवाच्या पाया पडते. सुनीताताई म्हणतात, आनंदीताई, अहो काय हे, तुम्ही या घरची नोकर नाही तर मालकीण आहात. तुमचं युगंधर साहेबांबरोबर, आपल्या मालक साहेबांबरोबर लग्न झालं आहे. ही गोष्ट तुम्ही बाहेर का नाही सांगितली? का तुम्ही म्हणालात नोकर आहात म्हणून? हे सगळं करायची काही गरज होती का? तेव्हा त्यांना खरं खरं सांगायचं ना. आनंदी म्हणते की असू दे ना, मग काय झालं? आपल्या घरामध्ये आपल्याला नोकर म्हणालं तर कुठे बिघडलं? त्याच्यामध्ये इतकं चुकीचं काय आहे? असं सुद्धा इथे आता आनंदी म्हणत असते. तेव्हा आनंदी म्हणते की सुनीताताई, या घरामध्ये जेव्हा मी आले तेव्हा मी काचांवरून चालत आले होते. तेव्हाच मला कळलं होतं की मला खूप साऱ्या संकटांना सामोरं जावं लागणार आहे. पण मला कळत नाही आहे की या घरामध्ये नेमकी मी आहे तरी कोण? कारण का, मालक साहेबांनी अजून माझा बायको म्हणून स्वीकार केलेला नाही आहे. त्यामुळे धड ना मी या घरातली त्यांची बायको आहे, ना मी या घरामध्ये सून आहे आणि ना या मुलांची मी आई आहे. माझं नेमकं अस्तित्व काय आहे हे माझं मलाच कळत नाही आहे. इथे सुनीताताई असं आनंदी म्हणते आणि रडत असते. त्यानंतर इथे आता आरची म्हणते, या इथे आता आबा या. आणि ती म्हणते, आपले आरतीताई ये इकडे ये, आपला प्लॅन सक्सेसफुल झाला, ये. आबा तुझी वाट बघत होते. तेव्हा इथे लगेचच ती बॅग भरून आता बाहेर उभीच असते. ती लगेच निघून येते. तेव्हा आरची म्हणते, हे बघा आबा, आरतीताई कुठं आहे म्हणून तुम्ही रडत होता ना, तिच्याशी बोलाल असं म्हणाला होतात. मग आता ती परत आली आहे. आता तिच्याबरोबर बोला. ती कुठं बी गेली नव्हती, ती इथंच बसली होती आपल्या वैशालीताईकडे. ती कुठं बी गेली नव्हती. मग आता ती तुमच्यासमोर उभी आहे. मग आता बोला तिच्याबरोबर. तुम्ही तिच्याबरोबर बोलायला तयार नव्हतात ना, म्हणून आम्हाला दोघींनाही युक्ती करावी लागली होती. तेव्हा आरती म्हणते, आबा बोला ना हो माझ्यासंग. आबा म्हणतात, जा तुझा, माझ्या नजरेसमोरून लांब हो जा. मला तुझ्याशी अजिबातच बोलायचं नाही आहे, कळलं ना? तेव्हा आरती म्हणते, आबा असं का करता हो तुम्ही? थोड्या क्षणासाठी मी तुमच्या नजरेपासून थोडीशी दूर काही गेले तर तुम्ही कासावीस झालात. तुम्ही मला शोधायला लागलात. मग जर मी मुंबईला गेले असते तर तुमची काय अवस्था झाली असती सांगा ना आबा. अहो म्हणून तर मी गेले नाही ना. मी कारण माझं तुम्ही ऐकूनच घेतलं नाहीत. तुमच्यासाठी मी गेले नाही. पण जर तुमची इतकी तीव्र इच्छा असेल ना की मी शिकावं, ती परीक्षा द्यावी, तर मी तुम्हाला वचन देते आबा. आत्ताच्या आत्ता मी तुम्हाला वचन देते की मी तुमच्यासमोर खूप अभ्यास करेन, खूप मेहनत घेईन मी आबा, आणि मुंबईला जाऊन परीक्षासुद्धा देईन आणि ती परीक्षा पास होऊन दाखवेन. फक्त आता तुम्ही चिडू नका, माझ्याशी अबोला धरू नका. प्लीज आबा माझ्याशी बोला, असं आरती आपल्या आबांना सांगते. तेव्हा इथे आबा म्हणतात, खरंच
खरंच तू परीक्षा देशील आणि पास होऊन दाखवशील? ती म्हणते, हो आबा, मी खरंच परीक्षा देणार आहे. आणि ती आपल्या आबांना मिठी मारते. आबा खूप खुश होतात आणि इथे शेवटीला फायनली दोघांमधला अबोला हा मिटलेला असतो. आबा आणि आरती हे आता पुन्हा एकदा बोलायला लागलेले असतात, एकत्र आलेले असतात. तर रात्रीच्या वेळेला युगंधर आपल्या ऑफिसमध्ये आलेला असतो आणि तो म्हणत असतो की शिर्के, आपले वकील आता थोड्या वेळाने कधीही येतीलच, तेव्हा आपल्याला तयारीत असलं पाहिजे. तेव्हा इथे शिर्के म्हणतात, हो साहेब, हो, त्यांना कधीही येऊ दे मालक साहेब, आपण इथे ते आल्या आल्या कामाला सुरुवात करू. तेव्हा इथे शिल्पाचा वारंवार फोन येत असतो. तेव्हा शिर्के म्हणत असतात की मालक साहेब, अहो इथे आता शिल्पाताईंचा मगापासून खूप वेळा फोन आला, काय करू? तेव्हा युगंधर म्हणत असतो की मी कुठे आहे, व्यवस्थित आहे ना, ऑफिसमध्ये आहे की कुठे बाहेर आहे, हे विचारण्यासाठीच तुम्हाला फोन येत असेल, पण तुम्ही अजिबात फोन उचलायचा नाही, कुणाला काही सांगायचं नाही की मी नेमका कुठे आहे ते. असं इथे आता युगंधर म्हणतो, फोन अजिबात उचलायचा नाही. तेव्हा शिर्के म्हणतो, ठीक आहे मालक साहेब, मी काही फोन उचलणार नाही आहे. त्यानंतर इथे काम करण्यासाठी शिर्के आता बाहेर गेलेले असतात आणि त्याच वेळेला शिल्पाचा पुन्हा फोन येतो. तेव्हा शिर्के म्हणतात की शिल्पा मॅडमचा पुन्हा फोन आला, आता उचलावा लागेल. तेव्हा इथे आता लगेच शिर्के फोन उचलतात आणि म्हणतात, हां शिल्पा मॅडम बोला. तेव्हा शिल्पा म्हणते, शिर्के, युगंधर कुठे आहे, ऑफिसमध्ये आहे का, तुमचं काही बोलणं झालं का त्याच्याबरोबर? तेव्हा शिर्के म्हणतात की नाही मॅडम, आता मालक साहेब माझ्याबरोबर तर नाही आहेत आणि ते कुठे आहेत हे सुद्धा मला माहिती नाही आहे. ते म्हणते, नक्की तुम्हाला माहिती नाही आहे? शिर्के म्हणतात, हो मॅडम, खरंच मला माहिती नाही आहे की मालक साहेब कुठे आहेत ते. असं ते आता शिल्पाला खोटं सांगतात मालक साहेबांच्या सांगण्यावरूनच. आणि शिर्के आता फोन ठेवून देतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, शिर्केने आता काय ते सांगितलेलं असतं. त्यानंतर युगंधरने बोलावलेले वकील त्या ठिकाणी आलेले असतात. ते म्हणतात, मालक साहेब येऊ का? मालक साहेब, काय काम काढलं, एवढ्या रात्री मला तातडीने बोलावून घेतलं, सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा युगंधर म्हणतो, हो हो, सगळं काही ठीक आहे, फक्त मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं. तेव्हा युगंधर म्हणतो की वकील साहेब, माझं जे मृत्यूपत्र मी तयार केलं आहे ना, ते मृत्यूपत्र मला आता बदलायचं आहे, स्वतःच्या स्वइच्छेने पुन्हा. तेव्हा इथे शिर्के म्हणतात की हे काय मालक साहेब, आता तुम्ही मृत्यूपत्राचं काढून बसलात? तेव्हा इथे युगंधर म्हणतो, नाही, मी बरोबर बोलतोय शिर्के, मला माझं मृत्यूपत्र हे बदलायचं आहे. तेव्हा इथे आता वकील साहेब म्हणतात, पण अचानकपणे हा निर्णय, आणि तुम्हाला तुमची इतकी करोडोची प्रॉपर्टी नेमकी करायची तरी कुणाच्या नावावरती आहे? कोण आहे ती व्यक्ती? तेव्हा इथे युगंधर म्हणत असतो की मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे. आधी तुम्ही एक काम करा, तुम्ही इथे मजकूर तयार करून घ्या, कच्चा मजकूर तयार करा, त्यानंतरला तुम्ही खरे पेपर तयार करा आणि त्याच्यावरती माझा अंगठा घ्या, कळलं का तुम्हाला? तेव्हा इथे आता वकील म्हणतात की बरं ठीक आहे, तुम्ही जसं म्हणाल तसं करतो. तेव्हा इथे मजकूर छापलेला असतो, तो आता लिहून घेतलेला असतो. त्यानंतर प्रॉपर्टी कुणाच्या नावावरती करायची आहे, काय करायचं आहे, हे सगळं लिहून झाल्यानंतर इथे आता शिर्के म्हणतात, मालक साहेब, नक्की तुम्हाला असं करायचं आहे? पुन्हा एकदा विचार करा, ही प्रॉपर्टी सगळी तुम्हाला खरोखर त्यांच्या नावावरती करायची आहे? असं म्हणाल्यानंतर युगंधर म्हणतो, माझा निर्णय झाला आहे आणि आता निर्णय बदलणार नाही, असं म्हणून तो आता निघून जातो. त्यानंतर इथे आनंदी म्हणते की जरा मला फोन लावून द्या सुनीताताई. तेव्हा सुनीता फोन लावून देते. आरची म्हणते की आनंदीताईचा फोन आला, मी स्पीकरवरती टाकते हा. तेव्हा इथे आरती आबांना चहा वगैरे देते. फोन स्पीकरवरती टाकलेला असतो, सगळेजण आता बोलत असतात. हाय आनंदीताई, कशी आहेस, बरी आहेस ना? तेव्हा आनंदी म्हणते, आबा. तेव्हा आबा म्हणतात, काय का आनंदी बाळा, काय झालं, तुझा आवाज का असा येतोय, सगळं काही ठीक आहे ना बाळा? तेव्हा आनंदी म्हणते, आबा अहो काय ठीक नाही आहे. तेव्हा इथे आरती म्हणते, काय झालं आनंदी, तुला कुणी काही बोललं का, कुणी ओरडलं का, तुला वाईट वाटेल असं कुणीतरी वागलं का? हे बघ आनंदी, जे काही असेल ते सांग, मनात ठेवू नको, आम्हाला तुझी काळजी वाटते बाळा, जे काही असेल ते बोल ना आनंदी, काय झाले तिकडे, मालक साहेब काही बोलले का, शिल्पा मॅडम काही बोलल्या का? तेव्हा इथे आनंदी म्हणते, आबा मी रडते ना, माझ्या मनामध्ये दुःख आहे म्हणून नाही आबा, मला स्वतःला भीती वाटते हो. आता मला खरंच खूप भीती वाटते, काय करावं मला खरंच काही कळत नाही आहे.
तेव्हा आनंदी म्हणते की आबा मी काय म्हणते, मी खूप मोठ्या संकटात सापडले हो. तेव्हा आबा म्हणतात आनंदी बाळा नक्की काय झाले सांग. हे बघ जोपर्यंत तू सांगत नाही तोपर्यंत आपण इथे प्रॉब्लेमवरचं सोल्युशन काढू शकतो का. सांग बरं काय झाले तिथे. तेव्हा ती म्हणते आबा मला एक अशी गोष्ट कळली आहे ना ज्याने मला धक्का बसला आहे, त्याने मला भीती वाटते. ती म्हणजे मालक साहेबांचं आधी लग्न झालं होतं ते मला माहिती आहे, पण मालक साहेबांना तीन मुलं आहेत. आज समिधाताईंचं वर्षश्राद्ध होतं तेव्हा ती 3 मुलं आली आहेत आणि तीसुद्धा माझ्यापेक्षा वयाने मोठी आहेत आबा. आता त्या मुलांची मी आई कशी होऊ. तेव्हा मला खरंच काही कळत नाही आहे. अजूनपर्यंत मालक साहेबांनी मला बायकोचा दर्जा दिलेला नाही आहे. त्यांच्या मनामध्ये मी अजून जागा मिळवू शकलेली नाही आहे ना. मी या घरची सून आहे, कुणी मला सून मानत. आता जर माझं काही या घरामध्ये नातंच नाही आहे तर मी त्या मुलांची आई कशी काय होऊ शकते आबा सांगा ना. तेव्हा इथे आबा म्हणतात की बाळा कठीण नाही आहे आणि तू म्हणतेस तसं युगंधर साहेबांना 3 मुलं आहेत हे आम्हाला माहिती होतं, मला वाटलं तुलाही माहिती असेल. तेव्हा आनंदी म्हणते नाही आबा मला नव्हतं माहीत. तेव्हा आबा म्हणतात की हे बघ बाळा आता कितीही झालं तरी त्या घराची तुझं नातं जोडलं गेलं आहे, मालक साहेबांबरोबर तुझं नातं जोडलं गेलं आहे. त्यामुळे त्या नात्याने तू आता त्यांची बायको या नात्याने त्या मुलांची आईच झालीस ना. आता तुला मायेने त्यांचं मन जिंकायचं आहे, मायेने त्यांच्यावरती प्रेमाची फुंकर घालायची आहे आणि हे तू करून दाखवशील बाळा. मी नाही का. आता या वयेमध्ये तुमचं आई आणि बाबा दोघेही झालो. आनंदी म्हणते हो ना बाबा, तुम्ही हे कसं करून दाखवलं तो. तुम्ही या वयेत आमचे आई बाबा दोन्हीही झालात, आम्हाला लहानाचं मोठं केलं, तिघांना सांभाळलं तुम्ही, मला हे जमेल ना. तेव्हा इथे आबा म्हणतात तुझ्यासाठी काही अशक्य नाही आहे बाळा, तू बरोबर त्या तिघांची मनं जिंकशील आणि तुझा ते लोक आई म्हणून सुद्धा स्वीकार करतील. त्यानंतर इथे आनंदी म्हणते आबा तुमच्याजवळ बोलले ना, मला आता लढायला बळ मिळालं. आता खूपच मेहनतीने मी त्या तिघांची मनं जिंकून दाखवते की नाही बघाच तुम्ही. त्यांच्या मनामध्ये मी आईबद्दलची माया निर्माण करते. त्यानंतर इथे आता युगंधर घरी आलेला असतो. तेव्हा आनंदी म्हणत असते मालक साहेब आलात तुम्ही, मालक साहेब तुम्ही जेवून घ्या. युगंधर म्हणतो मला नको जेवायला. आनंदी म्हणते असं करू नका. माणसाचं मन जेव्हा इथे शांत नसतं ना, त्याचं पोट रिकामं असतं, डोकं चालत नसतं, तेव्हा इथे माणसाने वेळीच खाल्लं पाहिजे. म्हणजे इथे मन आणि मेंदू दोघेही शांत राहतात आणि विचार करायला ताकद मिळते. मला माहिती आहे मालक साहेब, जोपर्यंत तुम्ही प्रसाद खात नाही तोपर्यंत तुम्ही जेवत नाही. हे घ्या, मी तुमच्यासाठी प्रसादसुद्धा आणला आहे, तो सुद्धा मी काढून ठेवला होता. हे घ्या मालक साहेब, तुम्ही प्रसाद खाऊन घ्या आणि नंतरला जेवूनसुद्धा घ्या. उपाशी राहू नका. तुम्हा उपाशी राहिलात तर तुम्हालाच पुढे जाऊन त्रास होईल, असं आनंदी युगंधरला समजावून सांगत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता घरातले सगळेजण ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात, सगळेजण नाश्त्याला बसलेले असतात आणि तेव्हा इथे आनंदी आता त्या घरामध्ये इथे आता सर्वंटला जसा युनिफॉर्म आहे ना तसा युनिफॉर्म इथे आनंदीसुद्धा घालून आता बाहेर येते. तशी साडी ती नेसून येते जशी तिथल्या सर्वंटला आहे. तेव्हा युगंधरला मात्र त्या गोष्टीचा राग येतो. युगंधर लगेचच उठून उभा राहतो आणि म्हणतो आनंदी अगं हे काय आहे, तू या घरातल्या नोकरांची साडी का नेसून आली आहेस. तेव्हा इथे लगेचच पृथ्वी म्हणतो मिस्टर युगंधर निंबाळकर, आता ती या घरातली नोकर आहे तर या घरातल्या नोकरांसारखीच ती साडी नेसणार ना, की नवीन साडी नेसणार आहे. काय बोलताय तुम्ही, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते. तेव्हा इथे आता युगंधर गप्प बसतो, कारण त्याला कळतं की पृथ्वीला माहिती नाही आहे की आनंदी माझी बायको आहे, ते आमचं लग्न झालं आहे ते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पृथ्वी निघून गेल्यानंतर युगंधर म्हणत असतो आनंदी अगं तू या मुलांना सांगायला हवं होतंस की तू या घरातली नोकर नाही आहेस तर आता त्यांची आई आहेस ते. तेव्हा इथे आनंदी म्हणत असते की हो मी सांगणार आहे, पण आता नाही. त्या तिघांच्या मनामध्ये माझ्याबद्दल आता मला जागा निर्माण करायची आहे. त्या तिघांचं मन मला प्रेमाने जिंकायचं आहे आणि जेव्हा मी त्यांचं मन जिंकेन ना तेव्हाच मी त्यांना सांगेन की आपल्या दोघांचं लग्न झालं आहे, मी आता त्यांची आई आहे ते मी त्यांना सांगेन. आत्तापर्यंत गोष्टी माझ्या नशिबावरती मी सोडल्या होत्या, नशिबामध्ये जसं माझ्या आहे तशा गोष्टी घडत आहेत असं मी म्हणत होते, पण आता ही गोष्ट मला माझ्या मनापासून करायची आहे. मला तिघांची मनं अगदी मनापासून जिंकायची आहेत आणि त्यांच्या मनामध्ये मला माझी जागा मिळवायची आहे.
आणि त्याचबरोबर मग जेव्हा मी त्यांची मनं जिंकेन तेव्हाच मी त्यांना सांगेन की आपलं लग्न झालं आहे आणि त्या नात्याने मी तुमची आई आहे म्हणून. तेव्हा मी त्यांना सांगेन, असं आनंदी युगंधरला म्हणते. तेव्हा युगंधरला तिचा खूप अभिमान वाटतो आणि त्याला खूप जास्त आनंद देखील होतो.